श्री स्वामी समर्थ। घरात या 5 वस्तू रिकाम्या ठेवल्या तर तुमच्या हातात पैसा टिकणार नाही। आपल्या जीवनात चढउतार सुरूच असतात, बऱ्याचदा आपल्या हातात काही पैसा टिकत नाही असं होतं। याला काही वेळा वास्तुदोष जबाबदार असतात। वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत की त्या रिकाम्या ठरल्यास आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आणि वास्तुदोषही होतो। चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या गोष्टी। तर जर तुमचे चांगले दिवस अचानक वाईट दिवसात बदलत असतील तर तुमच्या घरातील गोष्टींकडे नक्कीच लक्ष द्या। अनेकदा घरात अशा काही गोष्टी असतात ज्या रिकाम्या राहिल्या की घरामध्ये नकारात्मक प्रभाव दिसू लागतो। वास्तुशास्त्रात आणि शास्त्रीय मतानुसार घरात ठेवलेल्या रिकाम्या वस्तूंचा तुमच्या प्रगतीवर दुष्परिणाम होतो। अनेक वेळा एखाद्या व्यक्तीच्या नशिबावर लहानशा गोष्टीचा परिणाम होऊ लागतो आणि तो हळूहळू गरिबीकडे वळतो। या गोष्टीमुळे आयुष्यात नकारात्मकता येते आणि एकापाठोपाठ नवीन अडचणी येऊ लागतात। म्हणूनच जीवनाच्या विकासासाठी आणि भाग्यवृद्धीसाठी या 5 गोष्टी घरात कधीही रिकाम्या ठेवू नये। या 5 गोष्टी कोणत्या आहेत? 1. धान्याचे भांडे रिकामे ठेवू नका। वास्तुशास्त्रानुसार घरात अन्नाचे भांडे कधीही रिकामे ठेवू नका। जर ते रिकामे होत असेल तर त्यापूर्वी भरा, जेणेकरून ते तुमच्या विकासात अडथळा बनू नये। पूर्ण अन्नधान्य जीवनात सकारात्मक ऊर्जा आणते आणि तुमची समृद्धी वाढवते। यासोबतच अन्नपूर्णेची रोज पूजा करा। अन्नपूर्णा ही धनधान्य, ऐश्वर्य आणि सौभाग्य यांची देवी आहे। त्यांची रोज पूजा केल्याने घरातील भांडार कधीच रिकामे राहत नाही। मित्रमैत्रिणींनो, पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। 2. बाथरूम मध्ये रिकामी बादली ठेवल्यामुळे नकारात्मक ऊर्जा येते। वास्तुशास्त्रानुसार बाथरूम मध्ये रिकामी बादली कधीही ठेवू नका। बाथरूम मध्ये रिकामी बादली ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येते, ज्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते। जर तुम्ही बादली वापरत असाल तर ती नेहमी पाण्याने भरा। यासोबतच काळी किंवा तुटलेली बादली वापरू नका, हे नेहमी लक्षात ठेवा। 3. तिजोरी किंवा पर्स रिकाम्या ठेवू नका। तिजोरी किंवा पर्स कधीही रिकामी ठेवू नका। थोडे पैसे नेहमी ठेवावे। रिकाम्या तिजोरी किंवा पर्समुळे गरिबी येते। म्हणूनच तिजोरी किंवा पर्समध्ये काही पैसे असायला हवे, हे लक्षात ठेवा। हे सर्व एकाच वेळी रिकामे करू नका। यासोबतच तिजोरीत गोमती चक्र, शंख ठेवू शकता, त्यातून तुमच्या समृद्धीत आणखी भर पडते। 4. देवघरातील जलपात्र रिकामे ठेवू नका। बहुतेक घरामध्ये पूजास्थान असते आणि तिथे पाण्याची भांडी, घंटा इत्यादी पूजेशी संबंधित गोष्टी असतात। वास्तुशास्त्रानुसार देवघरात ठेवून पाण्याचे भांडे कधीही रिकामे ठेवू नका। पूजा केल्यानंतर पाण्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात थोडे गंगाजल आणि तुळशीचे पान टाका। देवालाही तहान लागते असे मानले जाते। पाण्याने भरलेले भांडे देवघरात ठेवल्यास भगवंताला तहान लागत नाही आणि भगवंत तृप्त राहतो। यामुळे घरात सुख, समृद्धी राहते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। दुसरीकडे रिकाम्या पाण्याचे भांडे घर आणि जीवनावर नकारात्मक परिणाम करतात, ज्यामुळे एखाद्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो। 5. अपशब्द वापरू नका। आपल्या समृद्धीमध्ये भाषेला खूप महत्त्वाचे स्थान आहे, म्हणूनच जिभेवर ताबा ठेवा। कोणाचाही अपमान करू नका। घरातील मोठ्यांना अशा गोष्टी बोलू नका ज्यामुळे त्यांना मानसिक त्रास होईल। असे केल्याने लक्ष्मी देवीला राग येतो आणि ती आपला मार्ग बदलते। म्हणूनच घरातील मोठ्यांचा कधीही अनादर करू नका। स्वामी भक्त असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ सर्व स्वामी भक्तांना शेअर करा।